दिनदर्शिका 2026चे प्रकाशन सोहळा आज इथे म्हसळा माणगाव विश्रामगृहामध्ये संपन्न होत आहे आणि अ, महाराष्ट्र राज्याचे नामदार माननीय श्री भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते आपण आज दैनिक सूर्योदयाचा दिनदर्शिका प्रकाशन होत आहे. काय वाटतं आपल्याला? पहिल्यांदाच आपण दिनदर्शिका आज ही संपन्न होत आहे कार्यक्रम. नमस्कार. आज आपण दैनिक सूर्योदय कोकण आवृत्ती दिनदर्शिका आपण आज प्रकाशित करत आहोत. यासाठी आपले लाडके मंत्री भरतशेठ गोगावले साहेब आज यांच्या हस्ते आपण प्रकाशन करणार आहोत. यासाठी आमचे दैनिक सूर्योदय कोकण आवृत्ती परिवाराचे सर्व सदस्य प्रतिनिधी यांनी अतोनात मेहनत घेऊन आज आपला कॅलेंडर हा आपल्या वाचकांपर्यंत पोहोचेल याची दक्षता सर्वांनी घेऊन आज आपण हा पहिलाच प्रयोग करत आहोत. आणि यामध्ये सर्व प्रतिनिधी मोठ्या उत्साहाने भाग घेऊन यामध्ये त्यांनी आपली चेतना ही दाखवलेली आहे. महाराष्ट्राचे राज्याचे रोजगार हमी मंत्री भरतशेठ गोगावले त्यांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम होत आहे आज. काय आपली भावना व्यक्त होते? काय वाटेल आपल्याला तसं? नाही, नक्कीच त्यांनी पण गेल्या वर्षी आपला वर्धापन दिन झाला, म्हणजे याच वर्षी आपला वर्धापन दिन झाला दैनिक सूर्योदयाचा, त्यावेळी पण त्यांनी आपल्या कार्यक्रमात त्यांनी उपस्थित दाखवली. आणि तसेच आज आपल्या सूर्योदयाचं दिनदर्शिका यामध्ये पण त्यांनी आपल्याला साथ दिलेली आहे, आपल्या हक्केला हो दिलेली आहे. आणि खरोखर ते आता त्याचा आपल्याला खरोखर सर्वांना आमच्या प्रतिनिधींना त्याचा आनंद आहे. आणि खरोखर अशा महान व्यक्तींचं आपल्या कार्यक्रमासाठी येणं हा आमचं योगदान आहे. आज जिल्ह्याची आणि रत्नागिरी जिल्ह्यातून देखील आपले प्रतिनिधी आज पदाधिकारी दैनिक सूर्योदयाचे इथे उपस्थित आहेत. आणि ह्याच यामध्ये सगळ्यांचा हातभार आहे असं वाटतंय की आपल्याला? म्हणजे असं 100% माझे प्रतिनिधी हा माझा प्रतिनिधी नसून तो माझा परिवार आहे. आणि याच उद्देशाने आम्ही त्यांच्याशी त्याप्रमाणे वागतो. मी संपादक असलो म्हणून त्यांच्यावरती कुठली बळजबरी किंवा कुठलाही त्यांच्यावर दबाव टाकून आम्ही कुठला कार्य त्याच्याकडे करून घेत नाही. जे सर्वांच्या मते असेल तोच आम्ही एकत्रित मिळून कार्य करत असतो. आणि जे प्रत्येकाला पटेल ह्या पद्धतीने आम्ही चालतो. माझा वैयक्तिक कुणावरती दबाव टाकून कुठलाही त्यांच्यावरती दबाव नसतो. प्रत्येकांना आम्ही हे दिलेलं आहे, दिलेली आहे, मुभा दिलेली आहे की तुम्ही तुमच्या पद्धतीने स्वतंत्र घेऊन तुम्ही तुमच्या पद्धतीने बातम्या करू शकता. कुणाच्याही दबावाखाली न राहता, चुकीची बातमी न घेता आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही लोकांपर्यंत पोहोचू शकता, जनतेपर्यंत पोहोचू शकता. अशा प्रकारे आम्ही त्यांना सूचना देत असतो. आता काही महिन्यापूर्वी एप्रिलमध्ये आपला वर्धापन दिन होत असतो. काय सांगाल? म्हणजे तमाम ते जे प्रतिनिधी आहेत सगळेजण, आपण वर्धापन दिनी काय आवाहन करू इच्छितात? नाही, कसं आहे, वर्धापन दिन हा आपल्या कोकण आवृत्ती सूर्योदयाचा महत्त्वाचा भाग आहे. आणि यासाठी आपण पेपर वगैरे छापतो. एक दिवस का होईना पण ते आम्ही डिजिटल पेपर न करता ऑनलाईन पेपर हातात देतो. आणि यासाठी सर्व प्रतिनिधी मनापासून याच्यात सहभाग घेत असतात. आणि लोकांची जी भावना आहे की आम्हाला पेपर भेटावं, ठीक आहे. आता काय गोष्टीने आम्ही पेपर काढू शकत नाही, पण डिजिटलच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचवतो. आणि तळागाळातल्या बातम्या ह्या आमचा प्रतिनिधी हा पोहोचून त्यांच्या समस्या काय आहेत ह्या मांडण्याचा प्रयत्न करत असतो. आता तमाम वाचक आहेत त्यांना काय संदेश देऊ इच्छित आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने? जे आता आमचे प्रतिनिधी आहेत तो आमचा परिवार आहे. जे काय तुमचे प्रॉब्लेम असतील, काही अडचणी असतील, ते बिनधास्त आमच्या प्रतिनिधींपर्यंत सांगाव्या. ज्या त्यांना जमत नसतील, त्यांना काय तुमच्या बातम्या कोण घेत नसेल किंवा अन्य कुठले पेपरवाले घेत नसेल, त्यांना तुम्ही आमच्या प्रतिनिधीच्या माध्यमातून कोणतीही न्यूज असेल तुम्ही आम्हाला सांगावं. आम्ही ती केल्याशिवाय राहणार नाही.